नमस्कार, मी सायली राजेंद्र भोसले, कृषी सहाय्यक सदा चहाडे. आज चहाडे गावामध्ये आपण सर्वप्रथम पहिल्यांदा आधुनिक पद्धतीने भात लागवड करणार आहोत. भात लागवड सुरू झाली आहे. थोडक्यात माहिती सांगायची झाली तर यांत्रिकीकरण पद्धतीने भात लागवड करणे म्हणजे काय, यासाठी रोपवाटिका तयार करण्यापासून लागवड करेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कृपया शेवटपर्यंत ऐका. सर्वप्रथम आपण बियाणे निवड योग्य पद्धतीने केली पाहिजे. त्याच्यानंतर बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. यामध्ये मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया असेल किंवा बुरशीजन्य, जीवाणूजन्य, बुरशीजन्यामध्ये तुम्ही थायरम बारीस कॅप्टनचे वापर करू शकता. बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर रोपवाटिका कशी तयार केली जाते याच्यासाठी तुमच्याकडे चाळलेली माती, सुकी चाळलेली माती, ट्रे, शेणखत तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. साधारणतः 1 एकर क्षेत्रासाठी 80 ते 100 ट्रे लागतात आपल्याला. एकरी साधारणतः याचा खर्च होतो तो 8,000च्या आसपास होतो एकरी. प्लस त्याच्यामध्ये तुमचा चिखली वगैरेचा काय खर्च ॲड होत असेल तो. पारंपरिक पद्धतीपेक्षा यांत्रिकीकरण पद्धतीने भात लागवड करणे अधिक सोयीची जाते. यामध्ये पहिल्यांदा तुमचा वेळ, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा वेळ वाचतो, मजूर कमी लागतात, तुमचा खर्च देखील वाचतो, बियाणांचा खर्च कमी होतो आणि तुम्हाला होणारा त्रास तोही कमी होतो. भात लागवड करण्याची जी मशीन आहे ती तिच्या कॅपॅसिटीप्रमाणे दिवसभरामध्ये 3 एकर साधारणतः म्हणजे कमीत कमी 3 एकर पर्यंत ती लागवड करून देते. मी या व्हिडिओमध्ये पाहता की कशा पद्धतीने आपण ही जी रोपे आहेत ते तयार केली आहेत आणि कशा पद्धतीने लागवड केली जात आहे. या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर दाखवलेलं आहे. ही रोपे साधारणतः 18 ते 20 दिवसाची आहेत. पहिल्यांदाच आपण या चहाडे गावामध्ये यांत्रिकीकरणाने भात लागवड करत आहोत. सुनील गजानन पाटील, संदीप विष्णू पाटील, संजय विष्णू पाटील, प्रकाश आत्माराम पाटील, अशोक शंकर पाटील हे जे शेतकरी आहेत या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. कोंडूराम पावडे नानिवली यांनी आपल्याला मशीन अवेलेबल करून दिली आहे. सदर चहाडे गावामध्ये लागवड होत असताना कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित आहेत. कृषी पर्यवेक्षक माळगावी सर, कृषी पर्यवेक्षक विचार संख्या मॅडम आणि मी स्वतः सहाय्यक सायली भोसले.